मजल दर मजल करत मच्छिंद्रनाथ महाराज वंग देशात जगन्नाथपुरी रामेश्वराचं स्नान करून ज्या वेळेला परतत असताना त्या मच्छिंद्रनाथाला एका वानराची भेट होते. वानर म्हणजे कोण? वानर म्हणजे साक्षात हनुमंतराय. पावसाळ्याचे दिवस मच्छिंद्रनाथ महाराज चालता चालता त्यांचं लक्ष ते वानराकडे गेलं. एवढा धोधो पाऊस पडतो, वानर काय करतं? घर बांधते, लपायला जागा पाहते. मच्छिंद्रनाथ महाराज म्हटले, का रे वानरा, एवढे 8 महिने काय केले आणि पावसाळ्यात घर बांधायला काढलं? माणसाने शिकवावं बरं का, पण कोणाला ऐकत असेल त्याला. आम्ही सुद्धा माळ घाल म्हणतो, पण कोणाला? जो घालण्याजोग आहे. नाही तर काही काहीला घालायला जायचं तो आपली तोडीतो. अशांना शिकून उपयोग नाही. तुकाराम महाराज, आमचे एकनाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिणू नये. अशांना आपली वाचा शिनवायचं काही कामच नाही. परंतु त्या मच्छिंद्रनाथाने त्या माकडाला शिकवायला सुरुवात केली. तुला अक्कल नाही, तुला कळत नाही. एरवी वर्षभर या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर उड्या मारतो आणि आता पावसाळा सुरुवात झाला तर घर बांधायला काढलं. त्या वानराने विचारलं, तू शिकवणार कोण? मच्छिंद्रनाथ महाराज म्हटले, मी जती आहेत. वानर म्हटलं, अरे मी सोडून या जगतामध्ये जती फक्त एकटा मीच आहे. वाद झाला, वाद दोघांमध्ये, हनुमंतरायामध्ये आणि मच्छिंद्रनाथांमध्ये. एवढा वाद विकोपाला गेला, दोघांमध्ये युद्ध तयार झालं. त्या मारुतीरायाने हनुमंताने मोठमोठे झाड उपटावे, त्या मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकावे. त्या हनुमंतरायाने मोठमोठे पर्वत उचलावे आणि मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकावे. पण ते मच्छिंद्रनाथ होते. 6 महिने सप्तशृंगी गडावरून ब्रह्मगिरीपर्यंत रोज उठायचं, पायी चालायचं, त्या कुंडाचं स्नान करायचं, पाणी आणायचं, त्या झाडाला घालायचं. एक सिद्धी प्राप्त होत होती. असे 6 महिने त्या सिद्ध्या प्राप्त करून घेतलेल्या होत्या. म्हणून हनुमंतरायाला सुद्धा आठवत नव्हते असे मच्छिंद्रनाथ महाराज. सांगा किती तप असेल हो. आणि आपण सकाळी सीएनजीनी जातो वारीला, त्र्यंबकला, आणि घरी आल्यानंतर सगळ्यांना कामाला बिलगवतो. कोण पाय दाबतं, कोण डोकं दाबतो. अरे बसनी गेला ना तू. मच्छिंद्रनाथ महाराज 6 महिने सप्तशृंगी गड ते अंजनेरी 6 महिने पायी प्रवास करून एक सिद्धी प्राप्त करून घेतलेली होती. आणि असे सिद्धियुक्त असलेले मच्छिंद्रनाथ महाराज त्या हनुमंतरायाला आठवत नव्हते. शेवटी हनुमंतरायाने सर्वात मोठा पर्वत उचलला आणि मच्छिंद्रनाथावर फेकणार. मच्छिंद्रनाथाने वात नावाचा अस्त्र हनुमंतरायावरती टाकलं आणि स्थिर केलं हनुमंतरायाला. श्वास घेता येत नाही. आता हनुमंताचे वडील कोण माहिती का तुम्हाला? येईल का सांगता? कोण आहेत हनुमंताचे वडील? कोण? आपण म्हणतो ना पवन सुत, हनुमान चालीसा म्हणतो ना, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सत्य हो लोक उजागर, म्हणतो ना हनुमान चालीसा. त्याच्यामध्ये कितीतरी वेळेला पवन पुत्र शब्द आलेला आहे. पवन म्हणजे हवा आणि पुत्र म्हणजे मुलगा. वायू देवता प्रकट होतात आणि मच्छिंद्रनाथाला शरण जातात. महाराज क्षमा करा, शरण आलो, माझ्या पुत्राला या संकटातून सोडवा. माझा पुत्र हा सामान्य पुत्र वानर नाहीत, हनुमंतराय आहेत. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांना कळलं हे हनुमंतराय आहेत, त्यावेळेला ते वात अस्त्र मागं घेतलं आणि हनुमंतरायाला विचारलं. हनुमंतरायाने सांगितलं, मच्छिंद्रनाथा, मी अगोदरच ओळखलं होतं, पण तू
तुमची परीक्षा घेण्याकरता हा सगळा युद्धाचा पराक्रम केला. ज्या वेळेला तुम्ही सप्तशृंगी गडावरती होते त्यावेळेला त्या वृक्षावरती मी सुद्धा होतो. मी सुद्धा तुम्हाला एक सिद्धी प्राप्त करून दिलेली आहे. पण त्या सिद्ध्या तुम्ही जिवंत ठेवल्या की नाही ही परीक्षा घेण्याकरता युद्ध केलं. वेताळे मारुती कणिका गेली त्यांच्या कृपेची आज सावली बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली. आणि मग हनुमंतरायाचा मच्छिंद्रनाथाचा परिचय होतो. हनुमंतराय मच्छिंद्रनाथाला एक काम सांगतात. मच्छिंद्रनाथा आता तुमच्यावरती एक जबाबदारी आहे. म्हटले काय? म्हटले ऐका लक्षपूर्वक. काय झालं ज्यावेळेला रामायणामध्ये सीतेचं हरण झालं, रावणाने सीतेला नेलं, त्यावेळेला प्रभू रामचंद्राने माझं सहकार्य घेऊन सीतेचा शोध करून रावणाचा वध करून ज्यावेळेला आम्ही सर्व अयोध्येमध्ये आलो ना त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सर्वांना बक्षिसं दिली. मलाही देण्याचा प्रयत्न केला पण मी घेतलं नाही, कारण मला देण्याजोगं त्यांच्याजवळ काही नव्हतं. सीते मातेनं मला एक हार दिला ज्याची किंमत पृथ्वी मोलाची होती. आणि तो हार घेतला. मी बाजूला कोपऱ्यामध्ये गेलो, दाताने फोडून पाहिलं, सगळे मणी फोडून टाकले. किती महागाचे, कधी एका एका मण्याची किंमत पृथ्वी मोलाची एवढी मोल त्या हाराचा. सगळे मणी फोडून पाहिले. सीते मातेने कपाळाला हात लावला, एवढ्या मोल्या मागाचा हार फोडून टाकला. हनुमंतरायाला विचारलं हे काय केलं? म्हटले आई, जो तुम्ही मला हार दिला ना त्याच्यामध्ये मी राम आहे का नाही हे शोधत होतो, आणि ज्याच्यामध्ये राम नाही तो माझ्या काही कामाचा नाही. ज्याच्यामध्ये राम नाही तो काही कामाचा नाही. आपल्यामध्ये राम आहेत म्हणून आपल्याला घरात ठेवतात. ज्या दिवशी आपल्यातला राम गेला, किती कमावणारा असू द्या, किती प्रॉपर्टी कमावणारा असू द्या, पण घरचे म्हणतात 2 तासाच्या वर ठेवू नका. किंमत कोणाला आहेत? देहाला आहेत का देहातल्या रामाला आहेत? आतल्या रामाला आहेत. हनुमंतराय म्हणतात सीता माते, ज्याच्यामध्ये माझा राम नाही तो माझ्या काही कामाचा नाही, तो हार माझ्या कामाचा नाही. सीता माता म्हणते हनुमंता माझं एक काम कर, माझं तुला ऐकावं लागेल. नवनाथ ग्रंथातली कथा आहे बरं. म्हटले काय? नाही मला वचन दे. मग सीते मातेनं सांगितलं तू जर वचन दिलं असेल ना माझं एक काम करावं लागेल, तुला गृहस्थ आश्रम स्वीकारावा लागेल. श्रीनगरात जाऊन तुला राहावं लागेल आणि माझ्या मताप्रमाणे वागावं लागेल. म्हटली आई तेवढं सोडून बोल, मी ब्रह्मचारी आहे
आणि जन्मता ब्रह्मचारी आहेत. म्हटले नाही, तू मला वचन दिलं ना, माझं ऐकावंच लागेल. शेवटी हनुमंतराय भगवान परमात्म्याकडे जातात, प्रभू रामचंद्राकडे. प्रभू रामचंद्र त्या हनुमंतरायाला समजून सांगतात, अरे हनुमंता, तू जरी ब्रह्मचारी असेल ना, पण ही तुझी पहिली वेळ नाही. 98 वेळेला रामायण घडलं, 98 वेळेला नवनाथ अवताराला आले, आणि 98 वेळेला तुझ्यावरती ही वेळ आली. आता ही 99वी पाळी आहेत. प्रत्येक वेळेला तू श्रीनगरामध्ये, श्री देशामध्ये गेलेला आहे, तुला जावंच लागेल. आणि मग त्या नवनाथ ग्रंथामध्ये असं वर्णन आहे, हनुमंतराय जात आहेत पण संसार करत नाही, फक्त खूप आकाराने त्या देशामध्ये फक्त स्त्रिया गर्भधारणा करायच्या. एकाही स्त्रीला स्पर्श नाही. पण त्या नगरामध्ये त्या नगराची राणी मैनाकिनी, तिनं एक दिवस विचार केला, हनुमंतरायाने आपल्या बरोबर लग्न करावं. म्हणून तिनं तपश्चर्या चालू केली. तपश्चर्या अशी केली का रोज आपल्या शरीरातला एक मांसाचा तुकडा काढायचा, समर्पित करायचा. रोज तुकडा काढायचा, समर्पित करायचा. हनुमंतराय प्रगट झाले, इच्छा प्रगट केली. म्हटले नाही, मी संसारामध्ये पडणार नाही, पण एक मधला मार्ग सांगतो. काही दिवसानंतर वारकरी सांप्रदायिक कीर्तन, प्रवचन, कथा, भजन, चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.